Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to see remaining examples, remaining sub-question in question bank of science 1. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इलेक्ट्रिक मोटर? इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? आपण हा क्वेश्चन बघूया 23. इलेक्ट्रिक मोटर इन आणि त्याच्यात विचारलं इन विच अप्लायन्सेस इट्स यूज्ड. आता इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? असं डिव्हाइस की जी डिव्हाइस इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय करते? कन्व्हर्ट करते. डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज द इलेक्ट्रिक मोटर. विद्युत चलित्र असं त्याला मराठीतून प्रश्न आहे की विद्युत चलित्र म्हणजे काय? विद्युत चलित्र म्हणजे काय? त्याचा वापर कोणत्या उपकरणामध्ये केला जातो? हा मराठीतला आहे. तर विद्युत चलित्र म्हणजे काय की असं उपकरण की ज्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. आणि इंग्लिशमध्ये अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. आता त्याचा उपयोग कुठे होतो? इट इज यूज इन फॅन्स. आपला फॅन फिरतो. नंतर रेफ्रिजरेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर्स, पंप या वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये अप्लायन्सेसमध्ये मोटर यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द अप्लायन्सेस बेस्ड ऑन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित कोणती उपकरणं आहेत, कोणत्या वस्तू आहेत ते विचारले आपल्याला. म्हणजेच विद्युत चुंबकीय परिणाम, इलेक्ट्रिक करंटमुळे होणारा विद्युत चुंबकीय परिणाम. तर इक्विपमेंट सच ॲज इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक गॅल्व्हनोमीटर, जनरेटर मेक यूज ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर असेल, गॅल्व्हनोमीटर असेल, जनरेटर असेल, हे सगळे जे इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा यूज केलेला असतो. आता पुढचा प्रश्न आहे नेम द इक्विपमेंट बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमुळे हीट प्रोड्यूस होते. हा जो इफेक्ट आहे हीटिंग इफेक्ट, याच्यावरती कोणते इक्विपमेंट आहेत? तर आपल्याला माहिती आहे वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. किंवा आयन पण आहे, इस्त्री, इलेक्ट्रिक आयन आहे. तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या इलेक्ट्रिक करंटच्या हीटिंग इफेक्टवरती आधारित आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक्सप्लेन राईट हँड रूल युझिंग डायग्रॅम. आपल्याला राईट हँड रूल हा डायग्रॅमनी प्रूव्ह करायचा आहे. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. असं इमॅजिन करा की तुमच्या उजव्या हातामध्ये, राईट हँडमध्ये तुम्ही कंडक्टर काय केलेला आहे? हेल्ड केला आहे, धरलेला आहे. तर आपण त्याची डायग्राम पण बघूया. हां, राईट हँड थंब रूल. आता याची डायग्राम बघा. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. आपला हा जो राईट हँड आहे, या राईट हँडमध्ये आपण कंडक्टर असा धरलेला आहे आणि अंगठा असा ताठ केलेला आहे आणि चारी बोटं आपण काय केली आहेत? त्या कंडक्टरच्या भोवती लपेटलेली आहेत. बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? आपल्या उजव्या हातामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टर हेल्ड केलेला आहे असं इमॅजिन करा. इन सच वे दॅट युअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. आपला जो हा थंब आहे, हा अंगठा, हा कोणती डायरेक्शन दाखवतोय असं समजायचं आहे. तर या करंटची म्हणजे आपल्या या कंडक्टरमध्ये करंट इथून इकडे या दिशेला पास होतोय असं समजायचं आहे. अँड देन टर्न युअर फिंगर अराउंड द कंडक्टर. आणि आपण त्या कंडक्टरच्या भोवती आपले जे बोटं टर्न केलेली आहेत, लपेटलेली आहेत, ते काय दाखवतील? द डायरेक्शन ऑफ फिंगर्स इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर हे बोटं जी आहेत, ही बोटं कोणती दिशा दाखवत आहेत? मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवत आहेत. म्हणजे जर समजा हा कंडक्टर असेल आणि या कंडक्टरमध्ये इथून या दिशेने
इलेक्ट्रिक करंट पास होतोय, आपण उजव्या हातात धरल्यानंतर ही डायरेक्शन आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कसं याच्यामध्ये प्रोड्यूस होतं आहे, तर मॅग्नेटिक फील्ड ह्या कंडक्टरच्या भोवती प्रोड्यूस होतं, पण त्याची डायरेक्शन कोणती असणार आहे, तर त्याची डायरेक्शन ही अशी असणार आहे, ही अशी डायरेक्शन असणार आहे. कारण का, तर आपली बोटं अशी ह्या बोटांच्या ह्या डायरेक्शननी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय. हे आपल्याला राईट हँड रूलने सांगितलेलं आहे. म्हणजे राईट हँड रूल काय आहे, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच वे दॅट युअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट, देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर, द डायरेक्शन ऑफ द फिंगर इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर ही डायग्रॅम आहे. ह्या डायग्रॅममध्ये आपला राईट हँड आहे आणि ह्या राईट हँडमध्ये आपण हा कंडक्टर हेल्ड केला आहे, पकडला आहे. कसा पकडला आहे, तर अंगठा ताट ठेवला आहे आणि 4 बोटं त्या कंडक्टरच्या भोवती लपेटली आहे. तर अंगठ्याची दिशा काय दाखवते, तर डायरेक्शन ऑफ थंब इज शोज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. अंगठ्याची दिशा इलेक्ट्रिक करंटची दिशा दाखवते आणि हे बोटांची दिशा काय दाखवते, द डायरेक्शन ऑफ फिंगर ही शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते. तर हा झाला राईट हँड थंब रूल. ओके, नाऊ नेक्स्ट काय आहे बघा, राईट द यूज ऑफ फ्यूज वायर. फ्यूज वायर जे आहे, आपल्या घरामध्ये फ्यूज बसवलेला असतो, मराठीतून त्याला वितळ तार म्हणतात. त्याचं यूज किंवा महत्त्व काय आहे, त्या फ्यूज वायरचं महत्त्व काय आहे आपल्या घरातलं ते. Sometime due to short circuit can catch fire or due to overloading electric equipments can damage. बघा, काही वेळा काय होतं, शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आग लागू शकते आणि किंवा ओव्हरलोडिंग झालं समजा, तर लोडिंगमुळे आपले इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत, उपकरणं बिघडू शकतात. शॉर्ट सर्किट झालं तर आग लागू शकते, ओव्हरलोडिंग झालं तर आपली TV, फ्रीज सारखे असे महागाचे आणि मोठे मोठे इक्विपमेंट बिघडू शकतात. आणि त्यात पण देर इज फ्यूज वायर इन कनेक्टेड इन सर्किट इज मेल्ट अँड ब्रेक द सर्किट अँड इन एनी मिशअप इज अवॉइडेड. पण शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंगमुळे जे नुकसान होतं ते होऊ नये म्हणून आपल्या घरातल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय बसवलेलं असतं, फ्यूज वायर म्हणजे वितळ तार बसवलेली असते. आणि ही फ्यूज वायर कनेक्टेड इन सर्किट बसवलेली असते. ती काय होते, इज मेल्ट, ती वितळते, आणि अँड ब्रेक आणि तुटते. म्हणजे समजा शॉर्ट सर्किट झालं, ओव्हरलोडिंग झालं, तर पहिल्यांदा ही फ्यूज वायर काय होते, ही वितळते आणि तुटते. आणि ही तुटल्यामुळे काय होतं, सर्किट हे तुटतं आणि कोणताही धोका मग अवॉइड होतो, टाळला जातो. इज कनेक्टेड इन सर्किट इज मेल्ट अँड ब्रेक द सर्किट, आणि सर्किटला ती ब्रेक करते. अँड मिशअप इन अवॉइडेड म्हणजे मोठा धोका टळतो. हे एवढं फ्यूज वायरचं काय आहे, इम्पॉर्टन्स आहे. आता आपण नेक्स्ट बघूया, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्रॅम ऑफ होप ॲपरेटस. होप ॲपरेटसची आपण डायग्रॅम काढायची आणि लेबल द फॉलोइंग डायग्रॅम. ह्याला काय करायचे, लेबल द्यायचं आहे, त्याला नावं द्यायचे. तर होप ॲपरेटसचं डायग्राम काढायला पण तुम्हाला येऊ शकतं आणि लेबल द्यायला पण तुम्हाला येऊ शकतं. तर बघा, हा होप ॲपरेटस एकदम इझी आहे, इथे पण काढलेली आहे. आणि इथे आता याचं काय नाव आहे बघा, तर अप्पर थर्मोमीटर, हे लोअर थर्मोमीटर. इथं हे काय आहे, तर फ्रीजिंग मिक्सचर आहे, आईस अँड सॉल्टचं फ्रीजिंग मिक्सचर आहे. आणि हा मिडल पॉट आहे, मिडल पॉट, आणि हे वॉटर आहे, अशी याची नावं आहेत. आता नेक्स्ट बघा, आता आपल्याला बघा ABCD ही नावं तुम्ही द्यायची आहेत. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे बघा, एक ग्राफ तुम्हाला इथं दिला आहे. एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर दाखवलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवरती व्हॉल्यूम ऑफ वॉटरचं व्हॉल्यूम दाखवलेलं आहे. आणि आपल्याला हा ग्राफ इथून असा ह्या पद्धतीने 4पर्यंत खाली आलेला आहे. पहिल्या 4 अंश सेल्सिअसपर्यंत
काही मिनिट हा काय येतो, ग्राफ खाली येतोय. म्हणजे 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत हा ग्राफ खाली आलेला दिसतोय. 4 डिग्री सेल्सिअसला एकदम खाली येतो आणि 4 डिग्री सेल्सिअसपासून टेम्परेचर जसं वाढतंय तसं हा ग्राफ परत काय होतोय, वर जातोय. म्हणजेच या ग्राफचा अर्थ काय होतोय की हे जे व्हॉल्यूम आहे, या वॉटरचं हे जे व्हॉल्यूम आहे, हे व्हॉल्यूम 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी कमी झालेलं दिसतंय आपल्याला. हा ग्राफ खाली येतोय म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम कमी होतंय बघा. आणि 4 डिग्री सेल्सिअसला याचं व्हॉल्यूम सगळ्यात जास्त काय आहे, सगळ्यात जास्त याचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे. आणि 4 डिग्री सेल्सिअसपासून मात्र ह्याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागलेलं आहे, ह्याचं व्हॉल्यूम वाढायला लागलेलं आहे. 4 डिग्री सेल्सिअस जसं जसं टेम्परेचर वाढतंय तसं तसं याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागले, वाढायला लागलेले. तर या ग्राफवरनं आपल्याला काय दिसतंय, ऑन अबाऊ ग्राफ विच प्रोसेस इज अंडरस्टँड, याच्यावरनं आपल्याला वॉटरचं ॲनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर हे दिसून येतं. ॲनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, तर वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर असेल आणि 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वॉटरला जर आपण थंड करत गेलो, जर आपण त्याला हीट देत गेलो, तर हीट दिल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होतं, हे वाढत जातं. 0, 1, 2, 3, 4 म्हणजे टेम्परेचर वाढत जातं, पण त्याचं व्हॉल्यूम मात्र काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढत असताना त्याचं व्हॉल्यूम कमी होतं आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्या वॉटरचं व्हॉल्यूम सगळ्यात काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर 4 डिग्री सेल्सिअसपासून टेम्परेचर वाढायला लागलं की व्हॉल्यूम काय व्हायला लागतं, त्याचं व्हॉल्यूम वाढायला लागतं. तर हे कोणतं प्रिन्सिपल आहे, ॲनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. दिस प्रोसेस टेक्स प्लेस ऑन ॲट विच टेम्परेचर, दिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्रीज. 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत ही प्रोसेस आपल्याला घडताना दिसते. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी हीट रिक्वायर फॉर इन्क्रीजिंग द टेम्परेचर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटर हॅव्हिंग मास 5 kg. 5 kg वॉटर घेतलं आणि त्याचं टेम्परेचर 20 to 100पर्यंत वाढवायला सुरुवात केली तर किती हीट लागेल, किती उष्णता लागेल, असं ते उदाहरण आहे. तर आता इथे बघा, वॉटरचं मास आहे 5 kg आणि त्याचं स्पेसिफिक हीट आहे, वॉटरची स्पेसिफिक हीट आहे 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. ही स्पेसिफिक हीट 1 आहे त्याची वॉटरची. चेंजिंग इन टेम्परेचरमध्ये काय चेंज झालेलं आहे वॉटरमध्ये, तर 20 to 100 झाले, म्हणजे 100 - 20 80 डिग्री सेल्सिअसचं काय झालेली आहे, 80 डिग्री सेल्सिअसची इन्क्रीजिंग झालेली. आता किती एनर्जी लागली असेल 80 डिग्री सेल्सिअस वाढ होण्यासाठी, तर फॉर्म्युला असा आहे, एनर्जी टू सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर. त्या वॉटरला किती एनर्जी सप्लाय झाली असेल तर जेवढी एनर्जी त्या वॉटरनी गेन केलेली आहे. आता बघूया आपण काय फॉर्म्युला, एनर्जी गेन बाय वॉटर. तर वॉटरनी किती एनर्जी गेन केलेली आहे त्याचा फॉर्म्युला आहे त्याचा मास इंटू त्याचं स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे वॉटरचं मास, नंतर वॉटरचं स्पेसिफिक हीट आणि वॉटरमध्ये झालेलं टेम्परेचरचं चेंज, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं की त्या वॉटरने किती एनर्जी गेन केलेली आहे, किती हीट गेन केलेली आहे ते मिळेल आपल्याला. आता मास म्हणजे एम, स्पेसिफिक हीट म्हणजे सी आणि चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा. तर मास किती आहे 5 आहे आणि स्पेसिफिक हीट 1 आहे आणि चेंज किती झालेला आहे 80 झाला आहे. तर 5 × 1 × 80 म्हणजे 400 किलो कॅलरी इतकी हीट त्या कशाला मिळालेली, वॉटरला मिळालेली आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. अ सिल्व्हर पॉट ऑफ 100 ग्रॅम मास इज हिटेड टू राईज इन टेम्परेचर टू 10 डिग्री सेल्सिअस. हाऊ मेनी हीट इज नेसेसरी. आता बघा, एक चांदीचं भांडं आहे 100 ग्रॅमचं एक चांदीचं भांडं आहे आणि त्या भांड्याला हीट दिली आहे आणि त्याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनी वाढवलं आहे, तर किती हीट दिली असेल. आता परत बघा, मास आहे 100, चेंज इन टेम्परेचर आपल्याला किती दिलं आहे 10 ने वाढलेले आहे, म्हणजे डेल्टा आहे 10 सेंटीमीटर,
10°C अँड स्पेसिफिक हीट ऑफ सिल्वर, चांदीची स्पेसिफिक हीट कपॅसिटी आहे 0.056 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता पुन्हा तोच फॉर्म्युला, एनर्जी टू बी सप्लाय टू पॉट, भांड्याला पुरवलेली एनर्जी इज इक्वल टू एनर्जी गेन बाय पॉट, बरोबर त्या भांड्याने घेतलेली गेन केलेली एनर्जी. फॉर्म्युला आहे एम इंटू सी इंटू डेल्टा. एम आहे 100, सी आहे 0.056 आणि डेल्टा आहे 10 आणि यांचं मल्टिप्लिकेशन आहे 56 कॅलरी. तर 56 कॅलरी एवढी एनर्जी, एवढी हीट त्या चांदीच्या भांड्याला द्यावी लागली. आता बघा, आयर्न पॉट ऑफ 500 ग्रॅम मास इज हिटेड टू राईज इट्स टेम्परेचर 20°. सेम एक्झाम्पल आहे. इथं फक्त सिल्वरचं इथे आयर्नचं भांडं आहे, इथे 100 ग्रॅमचं भांडं आहे, तर इथे 500 ग्रॅमचं पॉट आहे. इथे टेम्परेचर 20नी राईज केलं, इथं 10नी, म्हणजे सेम आहे, फक्त इथे आयर्न घेतलेलं आहे. तर आयर्नचं मास ऑफ आयर्न पॉट किती दिला आहे 500, चेंज इन टेम्परेचर किती दिलं आहे 20°C. आता स्पेसिफिक हीट ऑफ काय घ्यावं लागणार आहे, आयर्न घ्यावं लागणार आहे. इथे आपण काय घेतलं होतं, सिल्वर घेतलं होतं. तर स्पेसिफिक हीट ऑफ आयर्न काय आहे 0.110 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. फॉर्म्युला एनर्जी टू बी सप्लाय टू पॉट इज इक्वल टू एनर्जी गेन बाय पॉट इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा. एम आहे 500, सी आहे 0.110, डेल्टा आहे 20 आणि हे मल्टिप्लिकेशन आहे 1100 कॅलरी. अशा पद्धतीने आपण ते एक्झाम्पल केलेलं आहे. आता आपली ही एक्झाम्पल झालेले आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत. पुढचा लेसन जो आहे तो इथे स्टार्ट होतोय बघा. बघूया आपण पुढचा लेसन. द absolute refractive index of water is 1.36. What is the velocity of light in water? Velocity of light in vacuum is equal to 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बघा, पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपवर्तनांक 1.36 आहे आणि आपल्याला विचारलं आहे की पाण्याची व्हेलॉसिटी, पाण्यामधून जाणाऱ्या लाईटची व्हेलॉसिटी किती असेल आणि लाईटची व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही माहिती आहे. आता इथे फॉर्म्युला काय काय दिलं आहे बघा. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, लाईटचं निर्वातातली वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे निर्वातामध्ये लाईट प्रकाशाचा वेग हा 3 × 10⁸ इतका असतो, मीटर पर सेकंड इतका असतो. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला दिला आहे 1.36 इतका दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं आहे द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन वॉटर. तर वॉटरची प्रकाशाचा पाण्यातला वेग विचारलेला आहे. प्रकाशाचा निर्वातातला वेग इतका आहे, प्रकाशाचा पाण्याचा वेग आपल्याला V2 आपण मानला आहे आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इतका. तर फॉर्म्युला असा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम. बघा, हा 2η1 म्हणजे काय, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट. याचा फॉर्म्युला काय, इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर्म्युला परत एकदा सांगते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respective first medium is equal to the velocity of light in first medium upon velocity of light in second medium. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिला आहे तुम्हाला, वॉटरचा 1.36 दिलेला आहे आणि लाईटचा म्हणजे V1 म्हणजे लाईटचा व्हॅक्यूममधला वेलॉसिटी किती दिली 3 × 10⁸. V2 म्हणजे काय, तर V2 म्हणजे द वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, तर ही V2 आहे. तर आपल्याला काय मिळालं 1.36 इज इक्वल टू 3 × 10⁸ अपॉन V2. आता 1.36 आपण या बाजूला आणलं, म्हणजे इकडनं या बाजूने इकडे आणताना ते डिव्हायडेडमध्ये गेला आणि हा V2 डिव्हिजनमधून हा मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, इफ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 अँड 4/3 रिस्पेक्टिव्हली. बघा, द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर,
काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला 3/2 दिलेला आहे आणि पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला 4/3 दिलेला आहे. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. आपल्याला विचारलं काय आहे की ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर विचारलेला आहे. बघा आता त्याचा फॉर्म्युला असा आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. आता आपल्याला हे दिलेलं आहे, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 दिला आहे आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 दिला आहे. 3/2 डिवायडेड बाय 4/3. आता आपण हे काय केलेलं आहे, तर हा आहे डिव्हिजन आहे. बघा ही डिव्हिजन आहे. आता 3/2 डिवायडेड बाय 4/3. 3/2 आपण इथे लिहिला आणि हे जे डिव्हिजन आहे त्याचं गुणाकारात रूपांतर केलं. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. फॉर्म्युला असा आहे A/B डिवायडेड बाय C/D. असं जर असेल तर आपण ह्या डिव्हिजनचं गुणाकारात रूपांतर करू शकतो. A/B इंटू सी करताना काय करायचं, फक्त याला उलट करायचं, रेसिप्रोकल घ्यायचा D/C. आणि तेच आपण इथं केलेलं. बघा 3/2 तसाच ठेवला, या डिव्हिजनचं रूपांतर गुणाकारात केलं आणि 4/3चं काय घेतलं, उलट केलं, रेसिप्रोकल घेतला, 3/4 झाला. तर बघ आता हे काय आलं, 3/2 इंटू 3/4. 3 इंटू 3 9, 2 इंटू 4 8. म्हणजे हे 9/8 हे काय आलेलं आहे, 9/8 इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. हा काचेचा पाण्याच्या संदर्भातला अपवर्तनांक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट. सॉल्व द एक्झाम्पल. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. आपल्याला प्रकाशाचा वेग दिलेला आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. पहिल्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग दिला आहे V1 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम आपल्याला दिला आहे V2 2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तर ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हा फॉर्म्युला इथे पण आपण लिहिलेला आहे. बघा लक्षात ठेवा फॉर्म्युला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड मीडियम. व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड मीडियम. आता व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम लाईटची व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम किती दिली आहे, 3 इंटू 10⁸. आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम किती दिली, 2 इंटू 10⁸. आता इथे 10⁸ कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल, 3/2. 3/2 म्हणजे 1.5. 1.5 काय झालेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. हे आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, अपस्करण. लाईटचं अपस्करण म्हणजे काय असा तो प्रश्न आहे. हे बघा हा. आणि प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय हा तो प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे त्याची आकृती काढा, सुबक नामनिर्देशित आकृती काढा. व्हॉट इज द डिस्पर्शन ऑफ लाईट. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कंपोनंट कलर व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे काय तर लाईटमध्ये जे 7 कलरचे लाईटचे रेज लपलेले असतात ते सेपरेट करण्याची जी प्रोसेस आहे तिला डिस्पर्शन असं म्हणतात. डिस्पर्शन म्हणजेच मराठीतून त्याला काय म्हणतात, तर त्याला मराठीतून अपस्करण असं म्हणतात. मराठीतून त्याला अपस्करण असं म्हणतात. आता हे जे डिस्पर्शन आहे हे डिस्पर्शन कोणत्या रंगात होतं, तर 7 कलरमध्ये होतं. बघा मला ते कलर्स सगळ्यांना माहिती आहे, रेनबोमध्ये जे कलर्स असतात त्या 7 कलरमध्ये ते डिस्पर्शन होत असतं. तर आपण बघूया, त्याची डायग्राम पण आपल्याला काढायला सांगितलेली आहे. परत एकदा डेफिनेशन सांगते. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट.
लाईट इंटू इट्स कंपोनंट कलर. लाईटमध्ये असलेल्या कंपोनंट कलर घटक रंगामध्ये सेपरेशन होण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात. आता त्याची डायग्रॅम बघा. हा त्रिकोणी काचेचा तुकडा आहे. हा ट्रँग्युलर पीस ऑफ ग्लास, त्याला प्रिझम असं आपण म्हणतो. ह्या प्रिझमवरती इकडनं जर सनलाईट आपण पाठवला, तर हा सनलाईट जेव्हा प्रिझममध्ये एंटर करतो, तर एंटर केल्यानंतर तो काय होतो, 7 रंगांमध्ये काय होतो, 7 रंगांमध्ये डिव्हाइड होतो. तर त्यातला पहिला रंग जो आहे, पहिला रंग आहे रेड कलर. रेड कलरमध्ये तो डिव्हाइड होतो बघा. दुसरा रंग, त्याचा दुसरा रंग जो आहे, दुसरा रंग कुठला आहे बघा, ऑरेंज. ऑरेंजमध्ये तो काय होतो, डिवाइड, परत सेपरेट होतो. मी खूप घाईत काढते, तुम्ही छान आकृती काढू शकता. खूप घाईत काढते मी. तिसरा रंग कुठला आहे बघा, तर येलो. त्याचं डिव्हिजन कसं होतं बघा. तिसरा रंग येलो, रेड, ऑरेंज, येलो. नंतर कुठला रंग आहे बघा, नंतर आहे ग्रीन कलर. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन. नंतर कुठला रंग आहे, ब्ल्यू. ब्ल्यू कलरमध्ये तो होतो. ग्रीन नंतर ब्ल्यू दाखवायचं. ब्ल्यू नंतर कोणता आहे, तर इंडिगो. इंडिगो म्हणजे कोणता कलर असतो माहिती आहे का, तर डार्क आपला नेव्ही ब्ल्यू कलर असतो की नाही, नेव्ही ब्ल्यू कलर, हा त्याला इंडिगो म्हणतात. ब्ल्यू सारखा पण डार्क ब्ल्यू असतो तो. त्याच्या पुढचा कुठला आहे, तर व्हायलेट, जांभळा रंग. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं का, की व्हाईट सनलाईट जो असतो तो व्हाईट कलरचा, तो प्रिझममध्ये म्हणजे ग्लासच्या ट्रँग्युलर पीसमध्ये शिरल्यानंतर तो काय होतो, सेपरेट होतो. त्याच्या कंपोनंट कलरमध्ये तो सनलाईट सेपरेट होतो आणि 7 रंगाचे आपल्याला लाईट रेज दिसायला लागतात. आणि ह्याच प्रोसेसला डिस्पर्शन किंवा अपस्करण असं म्हणतात. ओके, व्हॉट इट. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम इज 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आता आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला लाईटचा स्पीड दिलेला आहे. कुठून, इफ द स्पीड ऑफ लाईट म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम इज दिलेला आहे 1.5 इंटू 10⁸. म्हणजे एक मीडियम असा आहे की त्या मीडियममधून जाताना लाईटची व्हेलॉसिटी ही इतकी असते आणि आपल्याला त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. आता याचा फॉर्म्युला काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, तर बघा, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज इक्वल टू द हे चिन्ह तुम्हाला माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मीडियम इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता इथे सेकंड मीडियम कोण आहे आणि फर्स्ट मीडियम कोण आहे, तर इथे सेकंड मीडियम आहे आपला तो म्हणजे हा दिलेला आहे आपल्याला मीडियम, हा सेकंड मीडियम आहे. आता सेकंड मीडियमची आणि फर्स्ट मीडियम कुठला आहे, तर फर्स्ट मीडियम अशा वेळेस आपण व्हॅक्यूम घ्यायचा, निर्वात. आणि मग व्हॅक्यूममध्ये निर्वातामध्ये याची व्हेलॉसिटी किती असते लाईटची, तर 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड असते. हे लक्षात ठेवा. निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग हा 3 × 10⁸ इतका असतो.
म्हणजे 30 कोटी मीटर पर सेकंड इतका असतो. आणि इथं आपल्याला तो जो मीडियम दिलेला आहे त्या मीडियममध्ये लाईटचा व्हेलॉसिटी ही इतकी दिलेली आहे. मग काय येणार आहे, फॉर्म्युला V1/V2. V1 आहे 3 × 10⁸ आणि V2 आहे 1.5 × 10⁸. 10⁸ कॅन्सल होतील. 3/1.5. 3/1.5 म्हणजे काय येणार आहे, हे कॅन्सल झाले. 3/1.5 म्हणजे 30. आपण हा पॉईंट पुढे आणला तर हे खाली 15 होतील आणि वरती किती होतील, वरती 30 होतील. मग 30/15 किती आलं, 2 आलं. मग याची इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा किती आलेला आहे, 2 आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नसतं. त्यामुळे बघा, आपण जिथं जिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतोय तिथं युनिट देणार नाही आहोत आपण. आता आपण एक प्रश्न घेऊया, किंवा आपण हा व्हिडिओ इथं जवळजवळ 38-39 मिनिट्स झालेले आहेत. आपण आता हा व्हिडिओ इथं कंप्लीट करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन्स घेऊयात. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.